हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा जो न्यूमेरिकलचा पार्ट आहे तो आहे चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. यामधले आपण बोर्डाला जे जे विचारलेले न्यूमेरिकल्स आहेत, आता त्याचा पिरियड काय असणार 2020 ते 2025, म्हणजे ह्या 5 वर्षाचे न्यूमेरिकल्स आपण बघणार आहोत. आता 2025 मध्ये ह्या चॅप्टरचे न्यूमेरिकल्स विचारलेले नाही. आता हा जो चॅप्टर आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, हा 5 to 6 मार्क्स आहे, म्हणजे 6 मार्क्स ऑप्शन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये बरेचसे डेरिव्हेशन आहेत, त्यामुळे काही वेळा ह्याचे न्यूमेरिकल्स कमी विचारतात आणि डेरिव्हेशन फार जास्त असतात. ओके, आता आपण फर्स्ट न्यूमेरिकल्स कडे वळूया. बघा काय आहे. टू ट्युनिंग फोर्क हॅव्हिंग फ्रिक्वेन्सीज 320 हर्ट्ज दिलेला आहे आणि 340 हर्ट्ज आर साऊंडेड टुगेदर टू प्रोड्यूस अ साऊंड वेव्ह. ओके, द वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर इज 340 मीटर पर सेकंड दिले. फाइंड द डिफरन्स इन वेव्हलेंथ ऑफ दिस वेव्स दिलेला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये 2 मार्कला विचारलेला आहे. आता गिवन काय आहे ते पहिल्यांदा लिहायचं आणि तुम्हाला काय फाइंड करायचं सांग. आता दोन फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. पहिल्याचा n1 घेतो मी, दुसऱ्याचा n2 घेतो. तर n1 इज इक्वल टू 320 पहिला दिलेला आहे, n2 काय 340 हर्ट्ज दिलेला आहे. वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर v दिलेला आहे 340 मीटर पर सेकंड आणि डिफरन्स इन वेव्हलेंथ दिलेला आहे. तर वेव्हलेंथ मीन्स लॅम्बडा घेतो, सो लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2, तुम्हाला लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 डिफरन्स फाइंड करायचा आहे, डिफरन्स ऑफ वेव्हलेंथ. आता आपल्याला एक रिलेशन माहिती आहे बघा, v लॅम्बडा अँड n काय होतं, v इज इक्वल टू n लॅम्बडा आपण फाइंड केलेला. वेलोसिटी ऑफ मीडियम इज इक्वल टू हा काय n इज अ फ्रिक्वेन्सी अँड लॅम्बडा इज अ वेव्हलेंथ. सो लॅम्बडा काय येणार, लॅम्बडा आपल्याला फाइंड करायचं आहे, सो लॅम्बडा इज इक्वल टू v अपॉन n येणार. सो आपल्याला लॅम्बडा 1 फाइंड करायचं आहे, लॅम्बडा 2. सो लॅम्बडा 1 काय येणार, v अपॉन n1 येईल. पहिल्यांदा मी लॅम्बडा लिहितो इकडे, रिअरेंज करून लिहितो. लॅम्बडा इज इक्वल टू v अपॉन n येईल. सो लॅम्बडा 1 दॅट इज म्हणायचं लॅम्बडा 1 इज इक्वल टू v अपॉन n1 येणार अँड लॅम्बडा 2 इज इक्वल टू v अपॉन n2. सो v कॉन्स्टंट आहे इकडे 340 हर्ट्ज. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे, पहिल्यांदा n1 ग्रेटर आहे की n2 ग्रेटर आहे तो पहिल्यांदा बघा, दिसतोय ना तुम्हाला. सो n1 इकडे काय हियर म्हणायचं, हियर n1 इज लेस दॅन n2 आहे. ओके, सो n1 लेस दॅन n2 आहे बघा. n1 320 आहे, n2 340 आहे. देअरफॉर आता फ्रिक्वेन्सी अँड लॅम्बडा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो लॅम्बडा 1 आता n1 लेस आहे, तो लॅम्बडा 1 ग्रेटर येणार, लॅम्बडा 1 ग्रेटर दॅन लॅम्बडा 2. बघा हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. n1 अँड लॅम्बडा 1 हे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. सो हा जो आहे तो ग्रेटर येणार, वेव्हलेंथ ह्याचा ग्रेटर येणार. ओके, आता आपल्याला लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 हियर टू कॅल्क्युलेट डिफरन्स आपल्याला फाइंड करायचं आहे, डिफरन्स इन वेव्हलेंथ. सो लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 इज इक्वल टू, हे इक्वेशन लक्षात ठेवा, ह्याला इक्वेशन 1 म्हणा वाटल्यास, 1 and 2. सो लॅम्बडा 1 काय आहे, v अपॉन n1 मायनस लॅम्बडा 2 काय v अपॉन n2. सिन्स इक्वेशन 1 and 2 म्हणायचं, कारण 1 and 2 आपण यूज केलेले आहे. सो हा आपल्याला फाइंड करायचा आहे लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2. सो v कॉमन घ्या, इकडे पण v आहे, इकडे पण v आहे. सो 1 अपॉन n1 मायनस 1 अपॉन n2 येणार. सो v ची व्हॅल्यू टाका, n1 ची व्हॅल्यू टाका. v किती आहे 340 आहे. 1 अपॉन n1 ची व्हॅल्यू 320 आहे and n2 ची व्हॅल्यू 340 आहे. सो 340 क्रॉस मल्टिप्लाय करा इकडे. सो काय येणार 340 मायनस 320 अपॉन 320 into 340. ओके, आता 340 एज इट इज लिहितो मी. हा काय होणार 340 मायनस 320 20 येणार डिवाइडेड बाय 320 into 340. आता 340 कॅन्सल होईल, हा 0 0 कॅन्सल होईल. सो हा काय येणार 1 अपॉन 2 1 2 2 16 आर 32. सो 1 अपॉन 16 तुमचा आन्सर येणार. सो ह्याचा रेसिप्रोकल घेतला की तुम्हाला 1 अपॉन 16 मिळेल. ओके, लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 जो आला आपला 1 अपॉन 16 आलाय. ओके, सो हे कॅल्क्युलेट करा, 1 अपॉन 16 16 0 0, इकडे पण पॉईंट येणार, 100 येईल. ओके, 16 6 96, हा 4 येणार. ओके, अगेन 16 2 32 8 and 16 5 80.
0.0625 हा तुमचा λ1 मायनस λ2 मीटर मध्ये येणार. ओके, हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळूया. हा जो न्यूमेरिकल आहे तो फेब्रुवारी 2023 मध्ये विचारलेला आहे. 3 मार्कचा न्यूमेरिकल आहे. बघा, 2 tuning forks of frequency 320 Hz, 340 Hz are sounded together to produce a sound wave. सेम आहे बघा न्यूमेरिकल. The velocity of sound in air हा फक्त वेगळा दिलेला आहे 326.4 मीटर पर सेकंड. Calculate the difference in wavelength. सेम न्यूमेरिकल आहे, फक्त व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअरची व्हॅल्यू फक्त चेंज केलेली आहे. बघा, फेब्रुवारी 2024 चा सेम आहे, तो फक्त 2 मार्कला विचारलेला आहे. इकडे हा 3 मार्कला विचारलेला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये फक्त काय केलंय, हा जो आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर मगाशी 340 होता, इकडे 326.4 घेतलेला आहे. ओके, स्टार्ट करूया आपण. बघ, पहिल्यांदा काय केलेलं, सेम लिहायचं. N1 दिलेला आहे, N1 320 हर्ट्ज, N2 काय दिलाय 340 हर्ट्ज. velocity of sound in air v is equal to काय दिलाय 326.4 मीटर पर सेकंड. सो गिवन म्हणायचं. नंतर काय लिहिलेलं बघा, वी नो दॅट v is equal to n लॅम्बडा. सो n ची व्हॅल्यू लॅम्बडा ची व्हॅल्यू आपण फाइंड केली. लॅम्बडा इज इक्वल टू v अपॉन n होता. सो लॅम्बडा 1 काय येणार, v अपॉन n1 येणार. लॅम्बडा 2 जो आहे तो v अपॉन n2 येणार. ओके, आपल्याला फाइंड काय करायचंय, टू फाइंड λ1 मायनस λ2 फाइंड करायचंय आपल्याला. सो इकडे n1 कसा आहे, n1 आणि n2 मध्ये रिलेशन बघा. n1 अगेन इकडे लेस दॅन आहे n2, देअरफॉर λ1 ग्रेटर दॅन λ2 येणार, बिकॉज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहेत ते. आणि ह्यांना आपण व्हॅल्यू लिहिलेली इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. देअरफॉर डिफरन्स इन वेवलेंथ काय करायचंय, λ1 मायनस λ2 इज इक्वल टू, ही व्हॅल्यू टाका, v अपॉन n1 येणार मायनस λ2 काय v अपॉन n2. जसं आपण अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये फाइंड केलं तसंच आहे तो. सिन्स इक्वेशन म्हणा, काय इक्वेशन यूज केली आपण 1 and 2. तो आता v कॉमन घ्या. v आपल्याला काय मिळेल बघा, 1 अपॉन n1 मायनस 1 अपॉन n2 मिळेल. आता v ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. v ची व्हॅल्यू किती आहे बघा, 326.4 आहे. 1 अपॉन n1 ची व्हॅल्यू 320 आहे. n2 ची व्हॅल्यू किती आहे, 1 अपॉन 340. मग कसं येणार, हा 326.4 हा क्रॉस मल्टिप्लाय करा. सो 340 इकडे येणार मायनस 320 इकडे येणार, डिवाइड बाय 320 इंटू 340. ओके, λ1 मायनस λ2 326.4 326.4 ऍज इट इज येईल. 340 मायनस 320 काय येणार 20 येईल. 320 इंटू 340. ओके, हा 0 1 0 कॅन्सल होईल. ओके, हा 1 0 कॅन्सल झाला तर आपल्याला काय मिळतोय बघा, 326.4 इंटू 2 करा, डिवाइडेड बाय 320 इंटू 334. तर हे 2 ने मल्टिप्लाय करू शकता तुम्ही, किंवा 2 ने डिवाइड करा. 2 1 2 2 17 are 32. So 326.4 डिवाइडेड बाय 320 इंटू 70. आता हे लॉग ने अप्लाय करतो मी आणि सॉल्व्ह करतोय, नंतर तुम्हाला एक्सप्लेन करतो. ओके, आता लॉग अप्लाय करतो पहिल्यांदा मी. लॉग ऑफ 326.4 अपॉन 320 इंटू 60. ओके, इथपर्यंत आपण आलेलो बघा. लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार बघा, डिवायडेशन पण आहे, मल्टिप्लिकेशन आहे. आता इकडे डिवायडेशन आहे, लॉग ऑफ 326.4 मायनस लॉग ऑफ, हा मी लॉग घेतो 320 इंटू 17 घेतलाय. आता यांची ऍडिशन होईल बघा, हा ऍज इट इज आहे. लॉग ऑफ 320 प्लस लॉग ऑफ 17 आला, यांचा लॉग घेतलाय. कारण आता हा बघा, हा 3 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स डिजिट -1 करतो, हा 2 पॉईंट आला. आणि 32 चा 64 आपल्याला 5137 मिळतो. अगेन हा 320 आहे, अगेन हा 3 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 2 आली. 32 चा 0 आपल्याला 5051 मिळतो. आता 17 हा 2 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 1 आली. पॉईंट 70 चा 0 आपल्याला 3204 मिळतो. आता ह्यांचे ऍडिशन आपल्याला 3.7355 मिळते. ह्याचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 2.8782 मिळतो. हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. आता अँटीलॉग काढताना आपण पॉईंट नंतरचा विचार करतो. सो 87.82 आपल्याला 6001 मिळतोय. आणि आन्सर लिहिताना आपण काय करतो,
एका डिजिनेटर पॉईंट द्यायचा आहे इंटू 10 इकडची जी टर्म आहे ती आपण लिहितो. सो हा बार 2 आहे 10 - लिहिला तर 10 - म्हणजे एक 2 पॉईंट पुढे जाईल. सो 0.06001 मीटर ही तुमची डिफरन्स इन वेव्हलेंथ येणार. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. हा जो न्यूमेरिकल आहे तो जुलै 2022 मध्ये 3 मार्कला विचारलेला होता. ओके, आपण स्टार्ट करूया. A pipe open at both the end has fundamental frequency 600 Hz दिलेली आहे. And the first overtone of pipe close at one end has same frequency as first overtone of pipe of open pipe म्हटलंय. How long are two pipes? म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि तुम्हाला लेंथ फाइंड करायची आहे दोन्ही पाईपची. आता दोन्ही पाईप कुठले, एक ओपन एंडेड पाईप दिला आहे आणि कंडिशन मध्ये क्लोज एंडेड पाईप पण दिलेला आहे आणि दोन्ही पाईपची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. हाऊ लॉंग आर टू पाईप म्हटलंय. सो पहिल्यांदा गिवन काय दिले बघूया. गिवन काय दिलंय, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन एंडेड पाईप. कन्सिडर करूया आपण. लेट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ open ended pipe n0 consider करतो because n is a frequency, o is a open ended pipe is equal to 600 hertz दिलेला आहे. आता तुम्हाला कंडिशन दिलेली आहे. काय कंडिशन आहे बघा, मी सांगतो शॉर्ट मध्ये सांगतोय. फ्रिक्वेन्सी जी आहे ती सेम आहे. कशाची, फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड इज इक्वल टू फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप ओपन ॲट वन एंड. म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन दोघांचा सेम आहे त्यांच्या फ्रिक्वेन्सी. आता तो आपल्याला ती कंडिशन टाकायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला लेंथ फाइंड करायची आहे. लेंथ ऑफ ओपन एंडेड पाईप L0 फाइंड करायचं आणि लेंथ ऑफ क्लोज एंडेड पाईप LC फाइंड करायचं आहे. इकडे म्हणतोय मी लेंथ ऑफ ओपन एंड पाईप, हा काय लेंथ ऑफ क्लोज्ड एंड पाईप, हा L0 कन्सिडर करतो आणि हा LC कन्सिडर करतो. आता गिवन अजून पण दिलेली तुम्हाला वेलोसिटी एअर दिलेली आहे इज इक्वल टू 330 मीटर पर सेकंड. आता पहिल्यांदा L0 तुम्ही फाइंड करू शकता. आता L0 चा फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला. सो N0 काय बघा, वी नो दॅट म्हणायचंय. N0 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन एंडेड पाईप काय आहे, V/2L असतो. आता N0 आहे, V सेम येणार, V/2L येणार. सो लेंथ आपल्याला फाइंड करायची, लेंथ ऑफ ओपन एंडेड पाईप. आणि हा काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन एंडेड पाईप. सो ही फ्रिक्वेन्सी आपण थिअरी मध्ये बघितली असणार तुम्ही. ओके, आता व्हॅल्यू टाका. आपल्याला काय फाइंड करायचंय, N0 दिलेला आहे, L0 फाइंड करायचं. L0 इकडे गेला तर मल्टिप्लाय होईल, N0 इकडे डिवाइड होणार. सो मी पहिल्यांदा रिअरेंज करून घेतो. L0 इज इक्वल टू V/2N0 येणार. सो L0 इकडे गेला, N0 इकडे आला. सो V ची व्हॅल्यू काय, 330/2 इंटू N0 ची व्हॅल्यू काय 600. सो L0 ची व्हॅल्यू तुम्हाला डायरेक्टली येते बघा. हा 0 0 कॅन्सल होईल. हा 3 चा फॅक्टर काढा. 3 11 चा 33 and 3 20. 3 2 चा 6. So 20 येणार. So 11/2 into 2 40. So हा जो आहे तुम्ही 11/4 into 10 करतो. हा डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. So 11/4 into हा 10 वर गेल्यावर 10⁻⁻1 होणार. याला लॉग टेबलची गरज नाही बघा. 11/4 करा. 4 2 चा 8 3 0 4 7 चा 28. ओके, अगेन 2 4 5 चा 20. सो 2.75 into 10⁻⁻1. सो हा जो आहे तुम्हाला काय मिळणार, 10⁻⁻1 आहे. तो इकडे एक पॉईंट पुढे जाईल, 0.275 मीटर ही तुमची लेंथ ऑफ ओपन एंडेड पाईप येणार. हा तुम्हाला फर्स्ट आन्सर मिळाला. सेम कंडिशन टाकायची आणि तुम्हाला LC फाइंड करायचंय. ओके, आता आपल्याला LC फाइंड करायचंय. L0 आपण फाइंड केला. ओके, द गिवन कंडिशन काय बघा, गिवन कंडिशन काय आहे बघा, फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप closed at one end. इकडे आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, फ्रिक्वेन्सी सेम आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ
फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप ओपन ऍट बोथ एंड, ही तुम्हाला गिवन कंडिशन दिलेली आहे. ही कंडिशन लिहिली बघा. आता ह्या कंडिशन नुसार तुम्हाला हे तुम्हाला माहित असायला हवं, हे थेरीमध्ये तुम्हाला ह्याचा कन्सेप्ट माहित असायला हवा. आता फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप क्लोज ऍट वन एंड काय असतो, तर तो जो असतो तो 3 into NC असतो. NC 3 into N असतो ऍक्च्युली. आता C आपण कंडिशन टाकले ना, क्लोज एंड अँड ओपन एंड, सो NC कन्सिडर केलंय. अगेन फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप ओपन एंड बोथ एंड साठी फर्स्ट ओव्हरटोन जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी जी असते ती 2N असतो. सो इकडे आपण O घेतलाय ओपन एंडेड पाईप साठी, सो इकडे NO कन्सिडर करायचं. तर N0 आपण कन्सिडर केलं, N0 NO म्हणू शकतो आपण. NO जो आहे तो ओपन एंडेड पाईप साठी होता. आता NC जो आहे आपण म्हणूया इकडे NC इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ पाईप क्लोज्ड ऍट वन एंड. आता अगेन तुम्हाला माहित आहे. आता तुम्ही LO पण फाइंड केला, लेंथ ऑफ ओपन एंडेड पाईप फाइंड केला. आता आपल्याला LC फाइंड करायचे, त्यासाठी तुम्हाला ह्याची NC काय असतो, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज एंडेड पाईप काय असतो, तो आपल्याला माहित असायला हवा. सो त्याचा फॉर्म्युला आहे, वी नो दॅट NC जो आहे तो V/4L असतो. आता इकडे कंडिशन आपण टाकली NC फॉर क्लोज एंडेड पाईप, सो LC येणार इकडे V काय सेम मध्ये. ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकायची आणि LC फाइंड करायचे. ही कंडिशन आपण घेतलेली 3NC = 2N0 आपल्याला आल्या. आणि NC ची व्हॅल्यू आपण काय पुट केलेली बघा, 3 into NC ची व्हॅल्यू V/4LC आपण घेतला 2 into N0. आता आपल्याला LC फाइंड करायचे, तो LC इकडे घ्या. आता हा जो LC आहे तो इकडे घेतल्यावर काय होणार मल्टिप्लाय होईल. सो 2N0 into LC इकडे काय राहणार 3V/4 राहणार. आता फक्त आपल्याला LC इकडे ठेवायचं आहे. सो 2N0 तिकडे काय होणार डिवाइड होईल. सो 3V/2N0 into 4 आहे इकडे ऍज इट इज. सो LC ची व्हॅल्यू हा रिअरेंज करून लिहितो मी. LC = 3V/4 into 2 8N0 येणार. N0 ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, N0 काय होता 600 होता. सो LC = 3 into V ची व्हॅल्यू पण माहिती आहे आपल्याला, V ची व्हॅल्यू काय 330/8 into N0 ची व्हॅल्यू 600 आहे. सो हा 0 0 कॅन्सल होईल. ओके, आणि हा जो आहे 3 मल्टिप्लाय करा किंवा 3 1 जा 3 320 चा 16. सो हा जो आहे 33 येणार वर, आणि हा जो आहे 8 into 2 16, सो 160 येणार. सो हा तुम्ही लॉग ने करू शकता. ओके, लॉग आलेलो, लॉग ऑपरेट केल्यानंतर याचं काय होणार बघा, सबस्ट्रॅक्शन होईल. log of 33 मायनस log of 160. आता हा जो आहे हा 2 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 1 येणार. 33 चा 0 आपल्याला 5185 मिळतो. हा मायनस एज इट इज 160, हा 3 डिजिट नंबर आहे. सो 1 मायनस केल्यानंतर 2 आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स मिळणार. सो 16 चा 0 आपल्याला 2041 मिळतो, आणि ह्याची सबस्ट्रॅक्शन आपल्याला 12.3144 मिळते. आणि अँटीलॉग 31 चा 44 काढल्यानंतर आपल्याला 2063 मिळतो. 2063 आपण काय लिहितोय, आन्सर लिहिताना एका डिजिट नंतर पॉईंट लिहायचा इंटू 10⁻², इकडची जी व्हॅल्यू आहे ती लिहितो आपण. हा 12 आहे, 10⁻⁻1 येणार. 10⁻⁻1 मल्टिप्लाय केल्यानंतर इकडे एक पॉईंट पुढे जाईल. सो 0.2063 मीटर हे तुमचा लेंथ ऑफ क्लोज एंडेड पाईप येणार. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. ओके, the wavelength of two sound wave in air is 82/173 and 82/171 meter दिलेला आहे. They produce 9 beat per second. Calculate the velocity of sound in air. Velocity of air फाइंड करायचं आहे. सप्टेंबर 2021 मध्ये हा 3 मार्कला क्वेश्चन विचारलेला होता. ओके, पहिल्यांदा वेवलेंथ दिलेले आहे, टू साऊंड वेव्स, दोन वेवलेंथ दिलेले. फर्स्ट आपण y1 λ1 कन्सिडर करूया. λ1 इज इक्वल टू किती आहे 82/173 आहे. आणि λ2 सेकंड वेवलेंथ किती आहे बघा 82/171 दिलेली आहे. आणि बीट दिलेला आहे. त्या बीट पर सेकंड जो आहे तो डिफरन्स असतो. तो पहिल्यांदा तुम्हाला N1 आणि N2 फाइंड करायचं. ह्याच्यावर आपल्याला माहिती आहे रिलेशन V इज इक्वल टू N लॅम्बडा असतो. सो N इज इक्वल टू काय येणार V अपॉन लॅम्बडा येईल. ते आपण फाइंड केलेलं मगाशी. ओके, हे रिलेशन आपल्याला माहिती आहे, वी नो दॅट म्हणायचं. आता मला सांगा, आता N1 इज इक्वल टू काय येणार, N1 इज इक्वल टू V अपॉन λ1 येणार. आणि N2 इज इक्वल टू काय येणार V अपॉन λ2. हे इक्वेशन जसं आपण मगाशी घेतलेलं तसंच घ्यायचं आहे.
आणि आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे. डिफरन्स काय दिलेला आहे, दे प्रोड्यूस 9 बीट पर सेकंड. हा डिफरन्स दिलेला आहे, बीट फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. ओके, बीट पर सेकंड मीन्स बीट फ्रिक्वेन्सी, तो डिफरन्स असतो. दोन वेव लेंथ, दोन फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स असतो बीट फ्रिक्वेन्सी. N1 मायनस N2 किंवा N2 मायनस N1. जसा जो मोठा असेल तो पहिल्यांदा घ्यायचा. सो N1 मोठा असेल तर N1 मायनस N2, N2 मोठा असेल तर N2 मायनस N1 तुम्ही घेऊ शकता. तसाच तुम्हाला घ्यायचा आहे. आता पहिल्यांदा इकडे बघा, लॅम्बडा 1 ग्रेटर आहे की लॅम्बडा 2 ग्रेटर आहे. इकडे दिसतोय बघा, लॅम्बडा 1 हा लेस दॅन आहे लॅम्बडा 2 शी. सो N1 जो आहे तो ग्रेटर दॅन येणार N2 बिकॉज इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे बोथ आर. ओके, देअरफॉर घेताना N1 मायनस N2 हा तुमचा 9 दिलेला आहे बीट पर सेकंड. सो N1 मायनस N2 इज इक्वल टू 9. सो N1 ची व्हॅल्यू टाका. सो इक्वेशन 1 आणि 2 मध्ये N1 ची व्हॅल्यू काय, V अपॉन लॅम्बडा 1 मायनस V अपॉन लॅम्बडा 2 इज इक्वल टू 9. इकडे म्हणायचं सिन्स इक्वेशन 1 अँड 2 हे पहिल्यांदा कंडिशन फाइंड करायचे, तरच तुम्ही हे लिहू शकता. कुठला N1 ग्रेटर असेल N2 ग्रेटर असेल तर त्याच्यानुसार हा पहिला मोठा आहे तो इकडे लिहायचा. ओके, हे लक्षात ठेवा. सो V कॉमन घ्या, येणार 1 अपॉन लॅम्बडा 1 मायनस 1 अपॉन लॅम्बडा 2 इज इक्वल टू 9 येणार. सो V ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. सो 1 अपॉन लॅम्बडा 1 काय बघा 82 अपॉन 173 आहे, मायनस 1 अपॉन लॅम्बडा 2 काय 82 अपॉन 171 इज इक्वल टू 9. ओके, हा बघा 1 अपॉन 82 अपॉन 173 आहे. सो 173 वर जाईल. सो V 173 अपॉन 82 येणार. हा अगेन हा 171 पण वर जाईल. 171 अपॉन 82 येणार इज इक्वल टू 9. सो V आता 82 कॉमन आहे. सो 173 मायनस 171 इज इक्वल टू 9. हा काय येणार 173 मायनस 171 हा 2 येणार अपॉन 82 इज इक्वल टू 9. सो 2 1 2, 2 4 8, 2 1 2. सो 1 अपॉन 41 येणार. सो V अपॉन 41 येईल. V अपॉन 41 इज इक्वल टू 9. सो इकडे तुम्ही डायरेक्टली फाइंड करू शकता. V इज इक्वल टू 9 इंटू 41. सो 9 1 9, 9 4 36. सो V तुमचा आहे 369 मीटर पर सेकंड. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. ओके, find the distance between two successive antinode in a stationary wave on a string vibrating with a frequency दिलेली आहे 32 हर्ट्ज and speed of the wave 48 मीटर पर सेकंड दिलेले आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये 2 मार्कला हा क्वेश्चन विचारलेला होता. सो पहिल्यांदा गिवन काय दिले बघा, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे n इज इक्वल टू 32 हर्ट्ज दिलेला आहे अँड स्पीड दिलेला आहे. स्पीड मीन्स v ची व्हॅल्यू 48 मीटर पर सेकंड दिलेला आहे. तुम्हाला डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड माहिती आहे, अँटी नोड माहिती आहे. आपण स्टेशनरी वेव्हच्या थेअरी मध्ये बघितलेलं. बघा काय आहे, वी नो दॅट डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटी नोड अँड नोड सेमच असतो. काय असतो, लॅम्बडा बाय 2. आता इकडे लॅम्बडा आहे आणि आपल्याला गिवन काय दिले एन अँड व्ही दिलेलं आहे. आता रिझन आपल्याला इकडे लिहायचं आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा असतो. ओके, सिन्स म्हणायचं व्ही इज इक्वल टू एन लॅम्बडा. सो लॅम्बडा आपल्याला फाइंड करायचं आहे. सो लॅम्बडा काय येणार, हा एन जो आहे तो तिकडे डिवाइड होईल. सो व्ही अपॉन एन येणार. सो लॅम्बडाची व्हॅल्यू इकडे लिहायची. हा 1 अपॉन 2 ऍज इट इज लिहितो. लॅम्बडाची व्हॅल्यू काय व्ही अपॉन एन. ओके, टाका व्हॅल्यू 1/2 इंटू व्ही ची व्हॅल्यू 48 आहे. हा एन ची व्हॅल्यू 32 आहे. सो फॅक्टर काढा. 16 चा फॅक्टर पडतो. 16 2 जा 32, 16 3 जा 48. ओके, सो 3/2 इंटू 4 येणार. सो करा हा 3/4 काय येणार 3/4 400. ओके, हा 0 येणार इकडे. 4 7 जा 28. अगेन हा 2 येणार. 4 5 जा 20. तो 0.75 हे तुमचा आन्सर येतो. काय येणार मीटर येणार. डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड 0.75 मीटर हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे.